श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासानिमित्त गोपद्म व्रत कसे करायचे, त्याचा उद्यापन, विधी आणि नियम हे जाणून घेणार आहोत. तसेच सूतक, मासिक पाळी किंवा अचानक गावाला जावा लागले तर हे व्रत कसे करायचे तर याची पूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. अधिक मास या महिन्यात वेगवेगळे व्रत नियम करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. भगवान श्री विष्णूंनी देवी लक्ष्मीला अधिक मास महात्म्यामध्ये अधिक महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात कोणकोणती व्रत वैकल्ये करावे, ते व्रत केल्याने त्याचे लाभ काय होतात, त्याचे पुण्यफळ काय आहे, ही संपूर्ण माहिती अधिक मास या महात्म्याच्या प्रत्येक अध्यायामध्ये दिलेली आहे. तसेच या महिन्यामध्ये व्रत वैकल्ये, पारायण, अन्नदान केल्याने मनुष्याला मुक्ती मिळते. तसेच इच्छित मनोरथ देखील पूर्ण होत असे. तर अधिक मासात कोणकोणती व्रत करावी जे अधिक महात्म्यामध्ये दिलेले आहेत आणि साक्षात भगवान विष्णूंनी करण्यास सांगितले आहे. अधिक मासामध्ये सर्वात जास्त केलं जाणारं आणि लोकप्रिय असणारं असं व्रत म्हणजे गोपद्म व्रत करावं. तर गोपद्म व्रत कसं करावं, त्याची सुरुवात कधी करावी, त्या व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे, उद्यापन कसं करायचं आहे, आणि हो, ज्या महिलांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांनी गोपद्म व्रताचं उद्यापन करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि ज्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत आणि मग तुम्ही ते गोपद्म व्रत करण्याचा विचार करत असाल तर त्यांनी ह्या व्रताचं उद्यापन कसं करायचं ही पूर्णपणे म्हणजे त्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्यानुसार जर हे व्रत जर तुम्ही करणार असाल तर त्याच पद्धतीने उद्यापन करण्याचा प्रयत्न करा. हे व्रत करत असताना जर मासिक पाळी आली, गावाला जावं लागलं अचानक किंवा सुतक पडलं तर अशा वेळेला आपण हे व्रत कशा प्रकारे पूर्ण करू शकतो ही माहिती सुद्धा आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. प्रथम जाणून घेऊ गोपद्म म्हणजे काय. तर गोपद्म म्हणजे गायीची पावलं. गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं. 33 पावलं म्हणजे 33 कोटी देवांचं स्थान असल्यामुळे हे 33 पावलं काढत असतात. तसं फक्त तुम्ही रोज ते काढायचे, त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं, दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे. नैवेद्य तुम्ही काही पण गोडधोड साखर सुद्धा जरी दाखवली तरी चालेल किंवा गुळ खोबरं जरी ठेवलं तरी चालेल आणि किंवा रोज दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालेल. आणि संध्याकाळी तुम्हाला ती साखर वगैरे काय जे तुम्ही नैवेद्य ठेवणार आहे तर तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी खायचं आहे. आणि गोमाता की जय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. इतकी साधी सोपी पद्धत आहे. पण बघा, एक रांगोळी म्हणून तुम्हाला काढायची असेल तर साचेने तुम्ही गोपद्म काढू शकता. पण जर तुम्ही हे व्रत करणार असाल तर संकल्पयुक्त जर तुम्ही हे व्रत करणार असाल तर जे गोपद्म आहेत तर ते तुम्ही हातानेच काढण्याचा प्रयत्न करा. कारण असं म्हटलं जातं की गोपद्म आपण आपल्या हाताने काढतो ना तर आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेषा असतात ना त्या सौभाग्यामध्ये बदलतात असं म्हटलं जातं. म्हणून जर गोपद्म व्रत करण्याचा विचार करत असाल तर ते हातानंच काढण्याचा प्रयत्न करा. 30 आणि 3 गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 33 गोपद्म काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. यंदा ह्या अधिक महिना हा 17 मे 2026 वार रविवारी सुरू होत आहे आणि 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रालाही हे व्रत करण्यासाठी सांगितलं होतं. हे व्रत सलग 5 वर्ष तुम्ही करू शकता किंवा आयुष्यभर सुद्धा हे गोपद्म व्रत तुम्ही करू शकता. ज्या दिवशी आपण या व्रताची सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्पामध्ये आवर्जून हा उल्लेख करायचा आहे की माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, अखंड सौभाग्यासाठी व घरात सुख समृद्धी भरभराट राहावी यासाठी अधिक महिन्यामध्ये हे 30 आणि 3 दिवस म्हणजे 33 दिवस मी हे व्रत करणार आहे. रोज सकाळी स्नान झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो तर देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसून एखादा प्लेन पाट ठेवायचा आहे किंवा एखादी फरशी बघायची आहे तर ती फरशी पुसून घ्यायची किंवा पाट पुसून घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला 33 गोपद्म काढायची आहेत. तुम्हाला जर हाताने शक्य नसेल तर तुम्ही साचेने सुद्धा
काढू शकता. म्हणजे असे 33 तुम्हाला काढायचे आहे. हे 33 गोपद्म काढून झाल्यानंतर त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. तुपाच्या निरंजनाने या गोपद्मांना ओवाळायचं आहे. निरंजन ओवळून झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि मग आपलं हे आसन म्हणजे मग तुम्ही ते जिथं बसलेलं आहे ते आसन सोडू शकता. बरेच जण हे गोपद्म काढल्यानंतर साखरेचा किंवा गोडधोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवतात. तुम्हाला जर दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवू शकता, काही हरकत नाही. याचप्रमाणे दररोज आपल्याला गोपद्म हे काढायची आहे. जर हे गोपद्म काढले, म्हणजे आज हे गोपद्म आपण काढले आणि उद्या आपल्याला देवपूजा करायची, तर उद्या देवपूजा करताना काय करायचं की ही जी रांगोळी आहे ती भरून घ्यायची आहे आणि फरची किंवा पाट ओल्या कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि परत नव्याने त्यावर आपल्याला गोपद्म काढायचे आहे. आणि ती जी रांगोळी आहे आपण काढलेली अगोदरच्या गोपद्माची, ती एखाद्या झाडाच्या बुंद्याला टाकायची आहे किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला गोपद्म काढायचे आहे. जर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तुळशीसमोर सुद्धा हे गोपद्म काढू शकता. किंवा बरेच जण आपलं काय करतात बघा, मुख्य प्रवेशद्वारासमोर, जिथं आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथं सुद्धा आपण हे गोपद्म काढू शकतो. तिथं सुद्धा आपल्याला गोपद्माचं पूजन करता येतं. म्हणजे तुमच्याकडे जसं करत असाल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. पण देवघरासमोर हे व्रत केलं जातं. आणि हे गोपद्म काढताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकता. पण बघा, खास करून तुम्ही जर हे तुळशीसमोर काढणार असाल तर तिथं मात्र काय करायचं आहे, तर तुम्ही काय करायचं, तिथं रांगोळीऐवजी तांदळाचं पीठ जे असतं ना त्याने गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा. कारण की तांदळाचं पीठ मुंग्या असतील किंवा ते मुंगळे आहेत तुळशीच्या जवळ जे असतात बारीक कीटक, तर ते मातीमध्ये असतात ना, तर ते खाऊन घेतात. आणि या अन्नदानाचा तुम्ही विचार करा, म्हणजे आपण किती जणांना हे अन्नदान करणार आहे. म्हणजे एवढं चांगलं लाभसुद्धा आपल्याला होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तांदळाच्या पिठाने काढा आणि हा अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल. तसेच जर पितृदोष जर असेल तुम्हाला, तर पितृदोषाचा जो त्रास आहे तो नक्कीच तुमचा कमी होईल तांदळाच्या पिठाने. तर तुम्हाला तुळशीजवळ जर काढायचं असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाने काढा गोपद्म, जेणेकरून तुमच्याकडून मुक्या जीवाला अन्नदान होईल आणि पितृदोषाचा जो त्रास आहे तो कमी देखील होईल. म्हणजे तुम्हाला चांगले अनुभव येतील. आता हे जे व्रत करत असताना जर मासिक पाळी आली, जर तुम्हाला कुठे गावाला गेला, तर अशा वेळेला व्रत कसं करायचं, तर हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर अशा वेळेला काय करायचं, घरातील जर कुणी इतर मंडळी असेल, सासू असेल, ननंद असेल, जर कुणी असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा काढू शकता किंवा तुमचे मिस्टर सुद्धा काढू शकता. म्हणजे जी इच्छा असेल तर त्यांनी सुद्धा काढलं तरी चालेल. तर ते त्या दिवसामध्ये तुम्ही पकडू शकता. समजा तुम्हाला मासिक पाळी आली आणि तुम्ही गावाला गेला आणि हे गोपद्म काढणारं घरी दुसरं कोणीच नसेल, तर अशा वेळेस काय करायचं, तेवढा दिवस काय करायचं, तुम्ही गॅप ठेवायचा आणि किंवा मासिक पाळी झाली किंवा घरी आल्यानंतर जिथून तुमचं स्टॉप झालं होतं त्या दिवसाला ते व्रत परत तिथून कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे ते दिवस परत तुम्हाला, म्हणजे पुढचे दिवस तुमचे वाढतील. म्हणजे 33 दिवसात हे व्रत करायचं आहे आणि 33वा दिवस जो असेल त्या दिवशी या व्रताचा आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर अधिक मासामध्ये जर एकही दिवस जर तुमचा गॅप नाही पडला, काही अडचण नाही आली, तुम्ही कुठं गावाला नाही गेले, सुतक नाही पडलं, तर मग तुमचं 18 जून 2026 या दिवशीच ह्या 33 दिवसाचं व्रत हे तुमचं पूर्ण होणार आहे आणि या दिवशीच तुम्हाला व्रताचं उद्यापन करता येऊ शकतं. समजा काही अडचणीमुळे हे व्रत पुढं वाढलं तर तुम्ही म्हणजे कोणत्याही गुरुवारी किंवा कोणताही पौर्णिमा किंवा एखादा कोणता शुभ दिवस असेल, अष्टमी असेल, कालाष्टमी असेल, हे असं बघून तुम्ही त्या दिवशी व्रताचं उद्यापन करू शकता. तर ह्या व्रताचं उद्यापन करणं देखील खूप सोपं आहे. म्हणजे ज्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्यांनी या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे, तर त्यांनी या उद्यापनाच्या दिवशी जसं तुम्ही रोज गोपद्म काढता त्याचं पूजन केलं, म्हणजे जसं केलं आहे तसं करायचं आहे पूर्ण. आणि त्या दिवशी काय करायचं, एखादी सवाष्णी महिला बोलवायची आहे, त्या दिवशी तिचा मानपान करायचा आहे, तिला जीव खाऊ घालायचा आहे. किंवा जर तुम्हाला जेवण नसेल द्यायचं, तुम्ही आपली
तांदळाची खीर वगैरे तिला देखील खायला देऊ शकता. आणि त्या महिलेची ओटी भरायची आहे आणि ओटीमध्ये तुम्हाला आवर्जून 33 पटीतच दक्षिणा द्यायची आहे. परत सांगते आहे, 33 पटीतच तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे. आता मग 33 रुपये द्या, म्हणजे त्या संख्येच्या 33 पट द्या. म्हणजे 1 रुपया घेतला तर 33 कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत. 5 रुपये घेतले तर 5 रुपये हे तुम्हाला 33च द्यायचे आहेत. म्हणजे 2 रुपये दिले तर 2 रुपयाचे कॉईन तुम्हाला हे 33 द्यायचे आहेत. म्हणजे 10 रुपयाच्या नोटा जर घेतल्या तर त्या 33 द्यायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला यथाशक्ती हे मग 1, 2, 5, 10, 20, 25, 500 असं काही असेल तर ते 33 पटामध्ये द्यायचं आहे. म्हणजे 500ची नोट असेल ना, एक 500ची नोट, म्हणजे ह्या 33 500च्या नोटा तुम्हाला द्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हे दान अधिक मासामध्ये द्यायचं आहे. कारण की अधिक मासामध्ये 33 या पटीमध्ये दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. 33 या अंकाला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून कोणतीही सौभाग्याची एखादी वस्तू 33 अशी देखील तुम्ही देऊ शकता. नाणे तुम्ही 33 पटीत द्यायचं आहे, किंवा एखादं टिकल्याचं पॉकेट घेतलं तर ते टिकल्याचं पॉकेटसुद्धा तुम्हाला 33च द्यायचे. हिरव्या बांगड्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला 33 द्यायच्या आहे. किंवा निरंजन असेल तर ते देखील तुम्हाला 33 द्यायचे आहे. बत्ताशे असतील, खारका असतील, अनारसे असेल, जे काही तुम्हाला द्यायचं ना, ह्या 33च द्यायचं आहे. त्याच्यामुळं 33च ह्या गोष्टी द्यायच्या आहे. म्हणजे अतिशय अशा प्रकारे, म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गोपद्मव्रताचं जे उद्यापन आहे ते पूर्ण होईल. आता ज्याच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली नाही तर त्यांनी काय करायचं, ज्या वर्षी या व्रताला सुरुवात केली आहे, म्हणजे पहिल्या वर्षी त्यांनी सवाष्ण महिलेला पानाचा विडा द्यायचा आहे, दुसऱ्या वर्षी हिरवा चुडा द्यायचा आहे, तिसऱ्या वर्षी केळीचं फणा द्यायचा आहे. आणि बघा, केळीचं फणा काही आपल्याला शक्य होत नाही, म्हणजे फार मोठा फणा नाही भेटत. आपण विक्रेत्याकडून काही 12, 14, 15 अशा केळ्यांच्या छोट्या फणा असतात, त्या घ्यायच्या आणि त्या द्यायच्या आहेत. आपण म्हणजे घरामध्ये 1 डझन केळीची फणी आणतो, अगदी त्या स्वरूपामध्येच तुम्हाला ह्या केळीच्या फणा द्यायच्या आहेत. नंतर तुम्हाला 4थ्या वर्षी उसाची मोळी द्यायची आहे आणि 5व्या वर्षी तुम्हाला साडी चोळी द्यायची आहे. अशा प्रकारे 5 वर्ष उद्यापन करायचं आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला साधं सोपं जे काही, अगदी सवाष्ण महिला बोलवून तिला जीव खाऊ घालायचा आहे, तिची ओटी भरायची आहे आणि 33 काही एक वस्तू द्यायची आहे, किंवा 1-1 रुपयांचे 2-2 रुपयांचे नाणे किंवा नोटा तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे हे जे उद्यापन आहे तर तुम्हाला करायचं आहे. जर सुतक पडलं तर मात्र हे व्रत पूर्णपणे थांबवायचं आहे. आणि सुतक संपल्यानंतरून 13 दिवसांचं सुतक असतं, ते संपल्यानंतरून तुम्हाला 13व्या दिवसानंतरून 14व्या दिवशी हे व्रत तुम्हाला नव्याने देखील सुरुवात करू शकता. किंवा जिथं स्टॉप झालं होतं तर तिथून ते दिवस पुढं कंटिन्यू करायचं आहे आणि परत 33च दिवसामध्ये त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता. ज्यांना 5 वर्ष करणं शक्य नसेल तर त्यांनी फक्त 1 वर्ष जरी केलं तरी चालतं. ज्या दिवशी धोंड्याचा महिना सुरू होणार आहे तर कोणत्याही कारणाने जर तुम्हाला त्या दिवसापासून जर करायला जमणार नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून धोंड्याच्या महिन्यामध्ये या व्रताची तुम्ही सुरुवात करून तर तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू 33 दिवस हे व्रत करायचं आहे आणि 33व्या दिवशी व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वतः सुभद्रेला या व्रताचे विधी आणि महत्त्व समजावून सांगितलं होता. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून सुभद्रेने हे गोपद्म व्रत अत्यंत श्रद्धेने पूर्ण केलं होतं. म्हणून या व्रताला विशेष आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज अधिक महिन्यामध्ये गोपद्म व्रत कसं करायचं याचं सविस्तर माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. जर अजून तुमची काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जे नवीन असतील चॅनलवर, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. किंवा लाईक केल्यामुळे जे काही अगोदरचे जुने व्हिडिओ असेल तर ते तुम्हाला पाहायला भेटत जातील. आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.